नक्कीच इथं सर्वांचे लाडके सन्माननीय वैभवजी नाईक साहेब येथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आपले आयोजक अतिश घरत आहे ना, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा. शाल व पुष्पगुच्छ देऊन वेळात वेळ काढून ते येथे उपस्थित झालेले आहेत. तस मी विनंती करतोय सन्माननीय सर्वांचे लाडके युवा नेते वैभवजी नाईक साहेब यांचा सन्मान येथे होताना जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण वेळात वेळ काढून ते येथे आणि क्रिकेटवर खूप प्रेम करणारे असे आमचे वैभवजी नाईक साहेब, त्यांचा सन्मान येथे होताना आपण बघतोय. तसेच मी पुन्हा एकदा विनंती करतोय अतिश घरात यांना का सन्मान्य गणेश पाटील साहेब येथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आपण येथे करायचा आहे. मात्र तंबूत परतावा लागलं आणि पहिलं यश नक्कीच येथे प्रसाद याला प्राप्त होते. चांगली सुरुवात करून देतो आपल्या संघासाठी. 5 षटकांच्या लढतीमध्ये मात्र 2 पॉवर प्लेची षटकं असणार आहेत आणि ह्याच पॉवर प्लेच्या षटकांमध्ये बघूया किती धावसंख्या उभारण्याचा मानस या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सक्षम 11 संघ मात्र प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय क्षेत्ररक्षणाचं जे आमंत्रण दिलंय ते म्हणजे 11 वॉरियर्स या संघाला. दरम्यान प्रसाद जातोय पुढचा चेंडू घेऊन. येथे मात्र जबरदस्त चेंडू होता, टप्पा खाल्ल्यानंतर किंचितसा आत येणार होता. फलंदाजाला मात्र चेंडू येथे समजला नाहीये. चेंडू फळी आणि चेंडू यांचं मेतकूट समीकरण येथे मात्र जुळत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्दय चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी. पुढचा चेंडू फुलटॉस प्रचा चेंडू होता, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तेथे क्षेत्ररक्षण होते. चेंडू फेक होते परंतु अचूक दिशेने न जाता मात्र चोरटी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने धावफलक मात्र हे पुढे सरकलं जात आहे. संघ पोचतोय तो म्हणजे 1 वर. श्री गणेशा होतोय धावसंख्येचा, परंतु पहिला गडी मात्र तंबूत परतल्यानंतर. तत्पूर्वी प्रसाद पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आता जातोय. मान सन्मान देण्याचा प्रयत्न येथे केला होता, परंतु पुन्हा एकदा बीट करतोय. चांगली कामगिरी, कारण संघनायकाने जी जबाबदारी सोपवली आहे पहिल्या षटकाची. पॉवर प्लेचं षटक फक्त 2च क्षेत्ररक्षक आपण बघतोय. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये असे 2 तैनात क्षेत्ररक्षक असताना प्रसाद जातोय पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र सुंदरत्या खेळून काढलाय. येथे मात्र झेल सोडलाय, परंतु आपल्या घरात सुरक्षित येथे पोचतोय फलंदाज सागर. धावसंख्या बघतोय 2 वर. 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या आतापर्यंत सक्षम 11 या संघाची. आता मात्र पुढे सरकला, परंतु येथे त्रिफळाची बालतय यष्ट्या उकडल्या गेल्यात आणि दुसरा धक्का समक्ष 11 या संघाला मात्र येतोय. 2 गडी बाद 2 असं समीकरण. हॅलो 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 हॅलो. आणि याच दरम्यान आपण पाहतोय ही स्पर्धा भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आयोजित जिल्हाध्यक्ष नगरसेवक चषक 2021 ची स्पर्धा. आणि या स्पर्धेला या महाराष्ट्रातील अव्वल दर्जाची स्पर्धा अगदी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी चे आयोजक सन्माननीय दीपकजी पवार साहेब यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. रत्नागिरीहून ते शुभेच्छा देतात आणि अगदी सालाबादप्रमाणे याही वर्षी वैभवजी नाईक साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दीपक पवार साहेबांकडून मानाचं आमंत्रण त्या स्पर्धेला दिलं जाते. आणि ती स्पर्धा फेब्रुवारीच्या 2ऱ्या आठवड्यात रत्नागिरीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती संपन्न होईल अशी या ठिकाणी आम्ही तुमच्या समोर सूचना प्रस्तावित करतोय. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद हर्षद. तत्पूर्वी येथे मात्र बघतोय आपण पहिलं षटक संपुष्टात आलंय, परंतु पूर्णपणे आपल्या संघनायकाने जी जबाबदारी खांद्यावर दिली होती पूर्णपणे ओढून घेतली आणि त्या जबाबदारीला मात्र खरा ठरला तो म्हणजे
प्रसाद चांगली कामगिरी, 2 गडी बाद केल्यानंतर फक्त 2च धावा दिल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. परंतु बघायचंय स्वप्नील येतोय नवीन गोलंदाज राईट हॅम ओव्हर द विकेटने. बघायचंय पाऊल ठेवतो की प्रसादच्या पावलावर की सडेतोड उत्तर येथे मात्र भगवान कडून पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू मात्र आपण बघितलं, पहिला चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये येथे जातोय. स्वतःचं खातं उघडतंय भगवान. 2 गडी बाद झाल्यानंतर मात्र 3 या धावसंख्येवर समक्ष 11 संघ मात्र मैदानात खेळताना. तत्पूर्वी स्वप्नील जातोय. यस बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला होता, परंतु तेथे मात्र झेल सुटून चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. पंच कळवतायत आणि एकच धाव तिथे पुन्हा एकदा भगवानला मिळते. पूर्णपणे चांगली कामगिरी गोलंदाज करताना आपण बघतोय, कारण 2 षटकांचं बंधन नाही. स्वप्नील मात्र खरा उतरतोय चांगली कामगिरी करताना. एक सुंदर असं आयोजन आतिश घरत यांच्या माध्यमातून आपण बघतोय. दरम्यान स्वप्नील पुढे सरसावाला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र तिथल्याच तिथे घुटमळत राहिला. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू आडवेपर्यंत 1 धाव मात्र आरामात पूर्ण करतोय भगवान. 1 धाव मिळते भगवानला, 1 धाव मिळते संघाला. संघ मात्र संथ गतीने पुढे चाललेला आपण बघतोय, कारण हाणामारीची गरज असते. 2 षटकं असतात आणि आपण बघतो क्षेत्ररक्षक मात्र 30 यार्डच्या सर्कलच्या आत असतात. सन्माननीय वैभवजी नाईक साहेब वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली, त्याच्यामुळे मनापासून आपण आभार मानतोय. सुंदर फटका येते बघतोय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स चेंडू सरळ जातोय चौकार. धन्यवाद. सुंदर फटका येथे पाहायला मिळाला. भगवान आपल्या संघाला सावरताना दिसतोय. संघ मात्र पोहोचतोय 90. सागर पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेत जाते होते. नो मॅन्स लँड मध्ये आपण बघतोय स्वीपक अवस्था क्षेत्र आहे तेथे 2 बाउन्स चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार चौकार. जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत यस आपण खेळाकडे वळतोय. वैयक्तिक दुसरं, संघाकडून 3रा षटकाची जोडगडी मात्र पुन्हा एकदा जबाबदारी प्रसादवर आपण बघतोय. राईट मोर द विकेट. आता मात्र चेंडू हवेत, परंतु सेफ शॉट. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू आडवेपर्यंत 1 धावाने समाधानकारक. भगवान मात्र सुरक्षित आपल्या घरी पोहोचतोय. संघ मात्र पोहोचतोय 14वर. पहिलं षटक प्रसादचं होतं, दुसरं षटक मात्र स्वप्नीलचं थोडंसं महागडं पडलं, कारण या षटकांमध्ये 11 धावा ठोकून काढल्या आणि ह्याच 11 धावांमध्ये मात्र 2 खणखणीत चौकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी आपल्या संघाला सावरताना दोन्ही फलंदाज. येथे मात्र चेंडू हवेत जातोय.
कॉल चांगला होता, परंतु आपण बघितलं थोडासा हडबडला होता. कॉल देत होता क्षेत्ररक्षक की मी घेतोय, आणि सुंदररित्या झेल तिथे टिपला गेला आणि येथे मात्र तिसरा गडी बाद झाला समक्ष 11 या संघाचा. डीजे प्लीज. नवीन फलंदाज निश्चितच 3 गडी बाद झाल्यानंतर समक्ष 11 धावसंख्या मात्र पोहोचते ती 14 वर. 3 गडी बाद 14, 5 षटकांच्या लढतीमध्ये प्रसाद मात्र संघाला सावरताना आपण बघतोय. जी जबाबदारी संघनायक देतोय पूर्णपणे उतरतोय त्या जबाबदारीवर. दरम्यान प्रसाद जातोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. राटा मोर द विकेट. आता मात्र सुंदर फटका, स्ट्रेट ड्राइव्ह, वन बाउंड, सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. पोचते ती 18 वर. आपल्या संघाला सावरताना प्रत्युत्तर देताना मात्र भगवान एका दिशेने खेळतोय, तत्पूर्वी समीर त्याला चांगली साथ देतोय. प्रसाद जातो पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र कटकतो चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये जातोय. फक्त एकच धाव तिथे त्याला मिळते. 19 वर संघ पोचतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपल्या संघाला सावरताना बघतोय, परंतु चांगली कामगिरी सातत्याने प्रसाद या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन जातो. आता मात्र पुढे सरसावला होता आडव्या बॅटने, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्दय चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी येथे मात्र प्रसाद ठरतोय. चांगली कामगिरी करताना आपण बघतोय. 11 वॉरियर्स विरुद्ध समक्ष 11 या दोन्ही संघांमध्ये ही लढत, आजची ही दुसरी लढत, रविवारचा दिवस आणि फायनलचा दिवस. दरम्यान प्रसाद पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. तिथल्या स्थितीत चेंडू घुटमळत राहतोय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलेपर्यंत भगवान मात्र आरामात एक धाव पूर्ण करतोय. सक्षम समक्ष 11 मात्र पोचतोय 20 वर. 3 षटक मात्र येथे संपुष्टात आले. 3 षटकांच्या संपुष्टीनंतर संघ पोचतोय 3 गडी बाद 20. गोलंदाज येतोय धनंजय. नक्कीच आमचे गुणलेखक आणि मला सांगतायत की प्रसाद याने 2 षटके येथे टाकलेले आहेत आणि 9 धावा फक्त दिलेल्या आहेत आणि 3 गडी येथे बाद केले आहेत. एक मोलाची कामगिरी आपल्या संघासाठी केलेली आहे. तत्पूर्वी नवीन गोलंदाज धनंजय. चांगली बॉलिंग ऍक्शन. आपण स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवतोय. चांगली ओळख करून देतोय स्वतःची. पहिल्या चेंडूवर स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवतोय. पहिला चेंडू आणि एक बघतो की वय वर्ष 17. धनंजय चांगली ऍक्शन आहे तिथे. आपण चेंडू हवेत जातोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण केलेले. दुसरा धावेचा निर्णय मात्र घेतलाय आणि सुरक्षित आपल्या घरात सुंदर तालमेल पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाजांमध्ये निर्णय जो घेतला होता, 1 बाउन्स झाला तेव्हाच पहिली धाव पूर्ण केली होती आणि दुसऱ्या धावेच्या क्षणाला मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या घरी पोहोचतायत. संघ मात्र पोहोचतोय 22 वर. आता मात्र चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला होता. पायाजवळ मात्र चेंडू गेला आणि तिथल्या स्थिती आपण बघतो 2 धावा भगवान याने धावून काढल्या. आपल्या संघाला सावरताना चांगली कामगिरी करताना सातत्याने आपण बघतोय समक्ष 11 संघाचे दोन्ही फलंदाज समीर आणि भगवान खेळण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा जातोय धनंजय.
येथे मात्र आत येणारा चेंडू होता, परंतु यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. कुठलेही झिंगड कुठलीही अडचण आपल्या संघावर येऊ नये म्हणून थांबवलं समीर याने. थोडीशी बातचीत होते, खूप महत्वाचं असते बातचीत अशी, कारण दोन्ही फलंदाजांमध्ये जेव्हा निर्दय चेंडू टाकला जातोय, चांगला गोलंदाज समोर असेल तर बातचीत महत्वाची असते. कुठल्या प्रकारचा चेंडू पुढचा हा गोलंदाज टाकू शकतो आणि निश्चितच कुठल्या प्रकारची फलंदाजी आपण करायला हवी आहे, अशा प्रकारचे हेतुगुज काही फलंदाजामध्ये होत असतात. तत्पुरे पुन्हा आपल्या स्ट्राईकवर जाताना भगवान, आणि बघूया ह्याच कानमंत्राचा उपयोग किती करून घेतोय भगवान. आणि निश्चितच म्हटल्याप्रमाणे खेळून काढला चेंडू. पुन्हा एकदा आपण जातोय लॉंग ऑनला चेंडू आडवेपर्यंत. एकच धाव तिथे मिळते, चांगली फेक तेथे पाहायला मिळाली. एका धावेने समाधान, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल की कुठलेही हात मात्र खोलून देत नाहीयेत, कुठलाही मोठा फटका मात्र खेळून देत नाहीये फलंदाजांना. दरम्यान धनंजय जातोय पुढचा चेंडू घेऊन आणि सुंदर खेळून काढला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू आडवेपर्यंत. पुन्हा एकदा एकेरी धावच येथे मिळते, समाधानकारक धावसंख्या, एकेरी दुहेरी धावसंख्या उभारतायत. येथे 4 षटकं मात्र संपलेली आहेत, धावसंख्या मात्र पोचली आहे ती 26 वर. 3 गडी बाद 26. डीजे प्लीज. भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आणि त्यांच्या अध्यक्षाखाली आपण बघतो जिल्हाध्यक्ष व नगरसेवक चषक 2021 मध्ये आज आपण बघतोय वॉर्ड वाईज येथे सामने खेळवले जाणार आहेत. तत्पूर्वी आपण बघतोय सन्माननीय जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत साहेब व अतिश घरत आयोजक यांच्या माध्यमातून मात्र मोफत एंट्री आपण बघितलं की फ्री एंट्री या संघांना दिलेली आहे. आणि दरवर्षी मला वाटतं या सामन्यांचं आयोजन येथे केलं, एक चांगलं आयोजन अतिश घरत आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून येथे पाहायला मिळतं. बघूया शेवटचं अखेरचं निर्वाणीचं हाणामारीचं षटक येथे मात्र विनय घेऊन येतोय, जी जबाबदारी संघाने दिली आहे शेवटच्या षटकाची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. येथे मात्र पावर चेंडू आढळलाय, परंतु कुठली धाव मात्र नक्कीच येथे मिळणार नाहीये. सुंदर सुरुवात येथे विनयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. डावखुरा गोलंदाज आहे आणि शेवटच्या क्षणी नक्कीच धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न विनयकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी विनयला प्रत्युत्तर देताना बघायचं काय करतोय समीर. पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु 2 चेंडू येथे मात्र निर्जय टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय विनय. चांगली कामगिरी सातत्याने पाहायला मिळेल. शेवटचं षटक असतं, धावा जमवण्याचं षटक असतं, परंतु येथे मात्र हात नक्कीच बांधलेत समीर याचे. पूर्णपणे येथे विनय खरा करतोय. आपल्या संघनायकाने जी जबाबदारी दिली आहे शेवटच्या षटकाची, धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 26 वर. नक्कीच पंत आता आपल्याला बघतोय की पंचांच्या उजव्या एष्टी बाहेर जाणारा चेंडू होता आणि अवांतर घोषित केला पंचांनी. अवांतर धावसंख्येमध्ये भर झाली, संघ मात्र पोहोचलाय 27 वर. 3 गडी बाद 27. विनय जातोय पुन्हा एकदा पुढे सरसावलाय, चेंडू मात्र हवेत जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे अचूक अंदाज बांधण्यात आला आणि येथे मात्र चौथा गडी बाद होऊन तंबूच्या दिशेने परततोय 27 या धावसंख्येवर. येथे मात्र विनयाला पहिले यश प्राप्त होते, संघाला चौथे यश प्राप्त होते 27 या धावसंख्येवर. नवनाथ नवीन फलंदाज येतोय, परंतु तोपर्यंत भगवान खेळून काढतोय. चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये जातोय. फक्त एकच धाव येथे मिळते, धावसंख्या पोहोचली ती 28 वर. सन्मान्य जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत साहेब आयोजक अतिश घरत यांच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम आपण बघतोय.
पुन्हा एकदा चांगला फटका तेथे पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली फेक बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु 2 धावा मात्र येथे रोखू शकत नाहीये. 2 धावांनी धावफलक येथे मात्र पुढे सरकले. संघ पोहोचलाय तो 30 वर. विनय चांगली कामगिरी करताना, चांगली गोलंदाजी करताना बघूया शिल्लक चेंडूंवर किती धावा जमवतोय भगवान आपल्या संघासाठी. येथे मात्र खेळून काढलाय चेंडू. चांगली गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळाली. निश्चितच म्हटल्याप्रमाणे 11 वॉरियर्स या संघाने मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला होता, नाणेफेक जिंकल्यानंतर पूर्णपणे खरे उतरताना बघतोय. कारण धावसंख्या येथे फक्त 32 धावांचं आव्हान माफक म्हणता येणार नाहीये. कारण क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे मूर्खाचं लक्षण असतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ द चान्स. काहीही होऊ शकतं या मैदानात. तर नक्कीच दुसऱ्या इनिंग साठी भेटूया आणि एक अनुभवी असा आवाज तुमच्यापर्यंत दुसऱ्या इनिंग मध्ये येईल. तोपर्यंत मी आपली रजा घेतोय. धन्यवाद. अमित भालेराव, मी यांना विनंती करतोय की दुसऱ्या इनिंगचं समालोचन आपण करायचंय. धन्यवाद. डीजे प्लीज. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. दरम्यान सामना सुरू आहे तो म्हणजे समक्ष 11 आणि 11 वॉरियर्स या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक जिंकली होती 11 वॉरियर्सने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते समक्ष 11 आणि समक्ष 11 संघाने धावा उभारल्यात मर्यादित 5 षटकात. कृपया बॅट्समॅन पाठवायचे आहेत त्वरित. कृपया सर्व खेळाडूंनी दोन फलंदाज आलेत. नवीन फलंदाज विनायक आणि प्रसाद. बघूया स्ट्राईकवर कोणता फलंदाज जातोय. विनायक जातोय की प्रसाद जातोय. 31 धावांचं आव्हान. चला मॅचला सुरुवात करा. विनंती करतोय दोन्ही टीम जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे थोडस स्पीडअप करा. एक नम्रतेची विनंती करतोय आपल्याला. अंपायर 25 मिनिटाचा टायमिंग स्टार्ट करा आणि 25 मिनिटांमध्येच इनिंग ब्रेक झाली पाहिजे. अदरवाईज पॅनलाइज केलं तरी चालेल कारण की स्पर्धा वॉर्डने आहे. अगदी त्यांच्याच कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा भरवली आहे. आज आपण पाहतोय आदरणीय जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी गरज साहेब यांच्या अथक प्रयत्नातून ही स्पर्धा साकारली गेली आहे. त्यासाठी मेहनत घेणारे आमचे आतिश दादा, त्यांची संकल्पना खूप चांगली आहे. त्यांच्यामुळे आज या संपूर्ण तुर्भे नगरीतील
खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळतोय आणि खरं तर यातीलच काही खेळाडू पुढे चालून कदाचित कुमार 11, गजानन तुर्बे किंवा रामतनू तुर्बे या 3 संघांपैकी हॅलो कोणत्याही संघांमध्ये निर्णय आपल्याला कळवायचा खेळताना आहे. पाहायला मिळतील. एक धाव डिक्लेअरच्या रूपाने मिळते. धावून काढलेले आहे. संघ हॅलो हॅलो कोण आहे 12वा खेळाडू कोण आहे? 31 धावा काढून 32 धावांचं आव्हान ठेवलंय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना सुरू आहे तो म्हणजे आता मला वाटतं काहीशी दुखापत झाली आहे. 12वे खेळाडू आम्ही यासाठी ठेवलेत की 12वे खेळाडू मैदानात जातील, इतर कोणी मैदानात येऊ नका. अगदी सगळ्या गोष्टींचा त्रास आपण समजू शकतो, परंतु स्पर्धा अतिशय उच्चतम लेवलला खेळवली जाते. जरी वॉर्डनिहाय स्पर्धा असली तरी देखील या स्पर्धेची चर्चा आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये होते, कारण की या स्पर्धेसाठी मेहनत घेणारे श्री आतिश शेठ सोमा घरत यांच्या अथक प्रयत्नांना हे यश मिळते. आणि खरोखर सन्माननीय रामचंद्रजी घरत साहेब जे जिल्हाध्यक्ष आहेत नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या सुंदर संकल्पनेतून असा विचार निर्माण झाला की या वॉर्डनिहाय स्पर्धा या ठिकाणी खेळवाव्या, जेणेकरून येणाऱ्या काळात याच वॉर्डमधील आणखीन काही खेळाडू आपल्या नवी मुंबईतील ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळतील, तर त्या खेळाडूंवरती लक्ष असेल. आणि हा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने लगावलेला उंचपुरा असा हा षटकार खणखणीत षटकार लगावतो. या षटकारावर संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 7 बिनबाद 7. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. या षटकारावर संघाची धावसंख्या होते 7. गोलंदाज गोलंदाजी तयार. 10-12 पलवताना राईटमोर विकेट. आखूट टप्पा चेंडू ढकलून देतोय, स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवतोय, निर्धाव चेंडू अडवतोय. सुरेख षटकार लागल्यानंतर दुसरा चेंडू रिलीज करतोय. अतिशय सुरेखरित्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि जखडून ठेवतोय. आता मात्र बघूया दरम्यान गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. राईटमोर विकेट आणि आता मात्र उंचावर मारलेला फटका चेंडू होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि तिथे एक सोपा झेल मिळतोय आणि पहिला गडी बाद, पहिला धक्का बसतोय. प्रसाद बाद होऊन तंबूत परत जातोय. लागोपाठ 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात यश मिळते. गोलंदाज पप्पू याला अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय म्हणावं. षटकार लगावल्यानंतर, षटकार खाल्ल्यानंतर नक्कीच एक चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवर 2 गडी बाद. ऑन ए हॅट्रिक पप्पू, ऑन ए हॅट्रिक.
पाहायचं आहे पप्पू हॅट्रिक पूर्ण करतोय का या स्पर्धेत. मला वाटतं 3 हॅट्रिक नोंदवल्या गेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. कालच्या परवाच्या आणि कालच्या या 2 दिवसात 3 हॅट्रिक नोंदवल्या गेल्या आहेत. बघूया आता आजच्या दिवसात हॅट्रिक बनवण्याचा मान मिळतो का. पुढचा चेंडू टाकतो आणि आता मात्र चेंडू ढकलून देतोय. चेंडू जातोय डी मध्ये. एक धाव घोषित मिळते. षटक संपतोय. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 8. 2 गडी बाद 8. संपलाय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या आहे ती म्हणजे 8 आणि मला वाटतं 32 धावाचा पाठलाग करायचा आहे. सागर कदम गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. सागर कृपया त्वरित सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. अजून मला वाटतं आजच्या दिवसात 7 सामने खेळवायचे आहेत. कृपया टोटल आजच्या दिवसात 10 सामने खेळवायचे. अजून 7 सामने खेळवायचे बाकी आहेत. कृपया पंचांना विनंती करतो त्वरित चालू करून घ्यायचा सामना. गोलंदाजीसाठी तयार सागर. फुलटॉस चेंडू. चेंडू लगावतोय डीप मिडविकेटच्या दिशेने आणि झेल बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय. अतिशय सुरेख झेल घेतला क्षेत्ररक्षकाने. शॉट मिडविकेटला असलेल्या क्षेत्ररक्षकाने. डीजे यांचं देखील इथं आगमन झालंय. जिल्हाध्यक्ष व नगरसेवक चषकातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. प्रमोद शेठ घरात उद्योजक. दरम्यान पुढचा चेंडू सागर याचा आणि आता मात्र सुरेख चेंडू. चेंडू आणि चेंडूबाई याचा काही संगम होत नाही. असा चेंडू होतो यशरक्षक हातात. यशरक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडू जातोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत मला वाटतं 8 धावा फलकावर लागल्यात आणि 2 गडी बाद झालेत. 3 गडी बाद झाल्यात माफ करा. दरम्यान सागर 10 ते 12 पॉलवचा रन राईट ओव्हर द विकेट मारा करतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा ढकलून दिला चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जातोय. सीमारेषे बाहेर पाहायचा आहे आणि नक्कीच हा खणखणीत चौकार लगावला जातो. या चौकारावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते दुहेरी अंकात धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते 12. 3 गडी बाद 12. डीजे दरम्यान सागर 32 धावाचा पाठलाग करताना सागर पुढचा चेंडू घेऊन येतो आणि आता मात्र आखूट टप्प्या चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर किंचितसा उसळी घेणारा चेंडू टॅप करायचा होता ऑफ साईडला, परंतु चेंडू आणि चेंडू फळे याचा काही संगम होत नाही. सगळं चेंडू जातो यशरक्षक हातात. यशरक्षक आपलं काम चोख बजावतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर 10 ते 12 पॉल होताना राईट टर्म ओव्हर द विकेट. पप्पू
गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आणि आता पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि मला वाटतं हा तिरफळाचित बाद होतोय. फलंदाज चौथा गडी बाद होतोय. डीजे दरम्यान आता मात्र सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. साहिल माफ करा, पप्पू चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. आणि आता नवीन फलंदाज येतोय तो साहिल. शेवटचा चेंडू एक शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. साहिल येतोय स्ट्राईकवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू झालो. आखूट टप्पा चेंडू आता डीप लॉंगॉनच्या दिशेनं तिथं क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. एक धाव मिळते फलंदाजाला, एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 13. आणि आता मात्र जिंकण्यासाठी आता गोलंदाजीसाठी येतोय, गोलंदाजी धुरा सांभाळतोय पप्पू. वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतोय पप्पू. पहिलं सुरेख षटक टाकलं होतं त्यांनी, 2च धावा, 8 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद करण्यात यश मिळवतं. त्याच गोलंदाजाच्या हातात चेंडू सोपवला गेलाय. बघूया काय करतोय. 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना जर बरोबरी सुटला तर पॉवर प्ले खेळण्यात येईल. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र सुरेख यॉर्कर मध्ये चेंडू कटून काढतोय. चेंडू होतोय डीप लॉंगॉनच्या दिशेनं, शॉर्ट लॉंगॉनच्या दिशेनं. आणि आता मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. एक धाव मिळते संघाला, संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 14. 18 धावांची आवश्यकता, 17 चेंडू 18 धावा. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र चेंडू फटकावतोय. चेंडू आता डीप मिळून गेले, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तेवढीच चांगली चेंडू फेक होते, नक्कीच दाद मिळते. टाळ्या वाजून खेळाडूचं प्रोत्साहन वाढवताना दिसतात त्याचे साथी खेळाडू. दरम्यान या एका धावेवर संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 15. चार गडी बाद 15, 32 धावांचा पाठलाग करायचा. एकेरी दुहेरी धावांवर भर देताना दिसत आहे ते दोन्ही फलंदाज, कारण की त्यांचे 4 खेळाडू बाद झाले आहेत. मला वाटतं काही चेंडू फळी मध्ये काही बिघाड झाल्या कारणाने अतिशय सुरेखी स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. अंतिम फेरीचे सामने होतील. आजच्या दिवसात अंतिम सामना देखील खेळला जाईल संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र सुरेखरित्या ढकलून दिलेला चेंडू होतोय डीप मिडच्या दिशेने. चांगले चेंडू फेक होते, एकच धाव मिळेल फलंदाजाला. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 16. 4 गडी बाद 16. 16 चेंडू 16 धावा. 16 गडी बाद 16. 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 16 गडी बाद 16
इलेव्हन वॉरियर्स. आणि आता मात्र सूर्य ढकू एकेरी दुहेरी धावांवर भर देत आहे. चेंडू तो डीप कव्हरच्या दिशेने, तिथं एक धाव अडवतोय, चेंडू अडवतोय क्षेत्ररक्षक, एकच धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 17. आता मात्र गोलंदाज कोणतेही आक्रमण करून देत नाहीयेत आणि फलंदाज देखील कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत नाहीये. पायचा अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. धावबाद होण्याचा प्रयत्न हा नारतो तो आणि बाद. 5 गडी बाद होतोय. हॅलो. यानंतर अनिकेत स्मृती या टीमला सज्ज राहायचंय. टॉस करण्यासाठी आपला कॅप्टन आमच्या मंचावरती पाठवून द्या. अनिकेत स्मृती ज्यांनी मात्र पहिला सामना जिंकलाय या आजच्या दिवसातील, त्या टीमचा कॅप्टन वर्गीस. आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. थोड्याच वेळात लगेच टॉस केला जाईल या ठिकाणी. धन्यवाद. दरम्यान आता मात्र बघूया पप्पू गोलंदाजीसाठी तयार. पप्पू मार्केल फलंदाजाला आणि आता मात्र अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू फळ याचा काही संगम होत नाहीये. काही पे निघाय काही पे निशाणा. त्या पकडता फटका, चेंडू निर्धाव जातोय. षटक संपतंय, तिसरे षटक संपतंय. 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे ती 5 गडी बाद 17. अनिकेत स्मृती तुर्भेगावचा संघ, कृपया विनंती असेल कॅप्टन, शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. ही मॅच संपल्यानंतर आपल्याला लगेच टॉस करायचा. या 2 संघांमधून जो संघ जिंकेल त्यांच्यासोबत या ठिकाणी त्यांची मॅच असेल. तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हा, कारण की वेळ आज आपल्याकडे भरपूर कमी असेल. मॅचेस आपल्याला जास्त खेळवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही विनंती करतोय गावातील येणाऱ्या प्रत्येक टीमला संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 18. 5 गडी बाद 18 जिंकण्यासाठी 32 धावांचा पाठलाग करायचा. आता मात्र धावा पाहिजेत. 14 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू आणि आता मात्र आडव्या बॅटने खेळा चेंडू. चेंडू होतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. ते क्षेत्ररक्षणापर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. दुसरी धाव घेण्यापर्यंत पाहिजे आणि यष्टीरक्षकाला चेंडू काही सापडत नाही. चेंडू जर सापडला असता तर धावबाद झाला असता, परंतु दुर्दैव म्हणायला लागेल. परंतु 2 धाव चोरून करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 20. आता मात्र जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 12 धावा अतिशय सुरेख समीकरण असेल. 10 चेंडू आणि 12 धावा. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. आणि आता मात्र सुरेख ढकलून द्या चेंडू डीप लॉंगांच्या दिशेनं. तिथं एकच धाव मिळते. चांगली चेंडू फेक होते, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. या एका धावेवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 21.
दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू टाकतोय, अतिशय सुरेख रंगतदार होत चाललेला हा सामना. धावसंख्या झाली ती म्हणजे 20, अजूनही 12, 21 माफ करा, अजूनही 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच दडपण वाढतंय फलंदाजांवर, दडपण वाढतंय कारण की गोलंदाज चांगले गोलंदाजी करताना दिसतोय. पुढचा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, आता मात्र डीप लॉंगाच्या दिशेने चेंडू जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न होतो, एकच धाव मिळते, चांगली चेंडू फेक होते यशपेक्षाकडे आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 22. आता मात्र 7 चेंडू 10 धावाची आवश्यकता. 7 चेंडू आणि 10 धावा. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल, याची कृपया सर्व क्रिकेट रसिकांनी नोंद घ्यायची आहे. आणि नक्कीच या रामतनू माता क्रीडांगणावर आजचा रविवार असल्या कारणाने नक्कीच भरपूर प्रतिसाद मिळतोय या मायबाप क्रिकेट रसिकांचा. जर क्रिकेट रसिक नसते तर हे समालोचन करण्याला मजा देखील आली नसती. नक्कीच मी पाहतोय आजच्या या दिवशी अतिशय भरघोस प्रतिसाद मिळतोय या रामतनू माता क्रीडांगणावर प्रेक्षकांचा. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मला उंचवर मारलेला चेंडू, चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या असलेले क्षेत्ररक्षण आणि एक सोपा झेल होता परंतु झेल सुटला होता आणि दुसरा क्षेत्ररक्षक त्याच्या हातात झेल जातोय आणि एक सुरेख झेल म्हणावं लागेल आणि गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 22 आणि आता 6 चेंडू पांडुरंग अंबाजी पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. पांडुरंग अंबाजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय. सहा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार होत चालले. शेवटचं अखेरचं निर्वाणीचं षटक घेऊन येतोय दीपक. बघूया दीपकच्या हातात चेंडू सोपवलाय. दीपक काय करतोय आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू होतोय. डी मध्ये एक धाव घोषित मिळते. या घोषित धावेवर संघाची धावसंख्या होते 23. 5 चेंडू आणि 9 धावा. अक्षय स्ट्राईकवर आहे. अक्षय आणि आता मात्र पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घोषित मिळते. संघाची धावसंख्या होते 24. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. नक्कीच एखादा षटकार लगावला तर सामना अतिशय रंगतदार होईल. पायसाय 4 चेंडू आणि 8 धावा. अतिशय रंगतदार होत चालले सामना आणि एका षटकाराने सामन्याचं चित्र पालटू शकतं. बघूया क्रिकेट. गोलंदाज दीपक 14 बॉल रनअप आणि आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र नसतं झंगड अंगावर घेतलंय म्हणावं लागेल. धावबाद करण्याचा प्रयत्न आणि बाद. तीन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 8 धावा. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर.
सचिन, नवीन फलंदाज सचिन. बघूया, डावखुरा फलंदाज आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. 10 ते 12 फलंदाजांना मार करेल डावखुरा फलंदाज असलेला. आणि आता फुलटॉप चेंडू चेंडू मिड विकेटला असलेल्या क्षेत्रक्षकडे एकच धाव मिळते आणि मला वाटतं फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज आलाय स्वप्नील. सचिन, 2 चेंडू आणि 7 धावा पाहायचा आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र सुरेखरित्या मारलाय चेंडू डीप लॉंगांच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव येते आणि आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावा. चेतन शर्मा आणि जावेद मियादाद यांच्यामध्ये झालेली द्वंद्व लढत पाहिली. बऱ्याच आठवणीने उजाळा देतोय. पाकिस्तान विरुद्ध जावेद मियादादने षटकार लगावला होता, तसाच षटकार फलंदाज स्वप्नील मारतोय का गोलंदाज दीपक याच्या. बघूया, सामना जिंकून देतोय का आपल्या संघाला. 1 चेंडू आणि 6 धावा जिंकण्यासाठी वॉरियर्स 11 संघाला जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 6 धावांची षटकाराची आवश्यकता. पाहायचं आहे स्वप्नील, गोलंदाज दीपक 10 ते 12 फलंदाजांना मारा करतोय. तो चलिए इस आखिरी गेंद के लिए एक बार जोरदार तालियां. आणि हा सामना 11 वॉरियर्स संघ पराभूत होतोय. 5 धावांनी जिंकलेला आहे सामना.